अद्विकाच्या स्कूलमध्ये उद्या सेलिब्रेशन आहे आषाढी एकादशीचा आणि हा आदल्या दिवशीचा रात्रीचा व्हिडिओ आहे। सगळी तयारी मी इथे मस्त करून ठेवते आहे म्हणून ही क्लिप आधीच पुढे जॉईन केली आहे। अद्विकाची ही नववारी साडी आहे, त्याला छान इस्त्री करून ठेवली आहे आणि अद्विकाला उद्या काय काय ज्वेलरी किंवा काय काय तयारी करायची आहे, काय घालायचं आहे हे सगळं इथे तयार करून ठेवते, म्हणजे उद्या सकाळी उठल्यानंतर घाई नको व्हायला। टिकली कुठली लावायची त्याचेही 2 ऑप्शन काढून ठेवलेले आहेत। त्यानंतर साडीला लावायला पिना, हेअरस्टाईल जी करायची आहे त्याला लावायला गजरा, रबर, त्यानंतर गळ्यात घालायला हे छोटासा असा नेकलेस आहे, हा पण अद्विकासाठीच घेतला होता साडीवर नेसण्यासाठी। आता हे तुम्हाला नथ दिसेल पण ही नथ नाही आहे, ही साडी पिन आहे आणि अशा छान छान वेगवेगळ्या प्रकारचे साडी पिनही मिळतात। आता उद्या उपासाचाच पदार्थ करायचा आहे, त्याची ही तयारी। हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू चॅनल। आणि आज मस्त एक ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण आज आहे शुक्रवार आणि आज अद्विकाच्या स्कूलमध्ये आहे आषाढी एकादशी सेलिब्रेशन। उद्या आषाढी एकादशी आहे पण उद्या शनिवार आहे, त्यामुळे स्कूल उद्या बंद असते, तर आजच सेलिब्रेशन करायचं आहे आणि त्याची सगळी तयारी मी रात्रीच करून ठेवली आहे। अद्विकाला जी स्कूलमध्ये थीम दिली होती ती होती परकर पोलक घालायचं आणि वारकरी वेशभूषा अशी करायची आहे वारकऱ्याची। पण आता परकर पोलक तर नाहीये आणि नाशिकमध्ये भयंकर पाऊस चालू आहे, त्यामुळे बाहेर जाऊन कुठून काही आणणं तेही शक्य नाहीये। पण अद्विकाकडे नववारी साडी आहे जी 2-1 महिन्या पहिले शिवली होती, तर म्हटलं की ती साडी पण नंतर छोटी होऊन जाईल, तिला येणार नाही, म्हणून मग तीच तिला नेसून देणार आहे आणि छान असं मस्त गेटअप लुक छान असा एक लुक तयार करू तिचा। मस्त चंद्रकोरची टिकली, गजरा असं सगळं छान तिला तयार करून देणार आहे। आणि टिफिनमध्ये आज करायचं आहे उपासाचंच काहीतरी मेनू, तर त्यासाठी रात्रीच मी साबुदाणा भिजत घातला होता, आत्ता बटाटे उकडायला लावलेले आहेत, ते पण झालेत। आणि आत्ता किती वाजलेत तुम्हाला सांगते, आत्ता वाजलेले आहेत 8:30 आणि आता माझं सगळं खालचं डब्याचं वगैरे किचनमधलं सगळं आवरलेलं आहे। एवढे मोठे भांडे होते रात्रीचे, ते सुद्धा घासून झाले आणि आता इथली वरती रूम जी आहे ती मी मस्त आधी सगळं आवरून घेते, झाडून घेते, पुसून घेते, मग अद्विकाला आंघोळ घालते, तोपर्यंत 10:30 वगैरे होतीलच आणि 10:30ला अद्विकाचा टिफिन तयार करते आणि मग 11:45 वाजेपर्यंत वगैरे तिला तयारी करायला स्टार्ट करून देते, म्हणजे 12 वाजता स्कूलला जायचं तर 10 मिनिटं आधी तरी जायला हवं। तिथे फोटो सेशन हे ते आहेत आणि पावसाचा अंदाज घेऊन थोडंसं लवकरच जाणार आहे, त्यामुळे आता पटपट आवरते आणि आजचा छान ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते की आज ते बघा तिथे मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि अद्विकाची धाड तुम्हाला दाखवते गेली तेव्हा छोटे पाय दिसत आहेत का, ते मी पडदा तिथला मुद्दामून लावून ठेवलेला होता की तिथे लक्ष गेलं नाही पाहिजे, तर आता म्हणते किती छान दिसतंय ग हे सगळं। इकडचे पडदे उघडले पण तिकडचे काही उघडलेच नव्हते, म्हटलं हिचं सगळं लक्ष जाईल। आता दाखवते तुम्हाला कसं तिने झाडूनच घेत होती मी आणि ह्या मॅडम खाली होत्या। बुटू हा ते निघालंय बाळा, ते लावायचंय, हे तिच्या सँडलचं निघालं, म्हटलं की लावून देऊ। आणि हे बघा इथे पडदा लावून ठेवला आणि इथे मी सगळी तयारी करून ठेवली होती, तर म्हणते की वाव किती छान, हे थोड्या वेळाने सगळं करायचंय, चला चला चला। आता ही काय ऐकणार नाही, जाऊ दे। आणि हे अद्विकाला काल स्कूलमध्ये गिफ्ट मिळाले होते, छान मस्त चॉक खडू। अद्विका ते काहीच घ्यायचं नाहीये, शंभू गंगा केल्यावर, चला चला इकडे या, ते काहीच नाही, मी बाबाला नाव सांगेल, हे बंद करायचंय। नाही ऐकणार का, ते पण नाही ऐकणार, चल हो इकडे पटकन हो, ते घे, चल इकडे ये, बुटू घाल बरं, तुझे बुटू घालून बघ, हे दे ठेवून, बुटू घालून बघ, चल इकडे ये, इकडे ये, इकडे ये, हा हे घे बुटू घालून बघ। असं असतं अद्विकाचं, कुठे कधी काय धाड टाकेल आणि कधी सगळं इकडचं तिकडे होऊन जातं ना, काहीच सांगता येत नाही। आता बसली बघा कशी,
तर चला, आता माझे आंघोळ वगैरे सगळंच बाकी आहे, सगळं आवरायचं बाकी आहे. पटपट पटपट सगळं आवरणार आहे आणि मग तयारीला जेव्हा लागेल तेव्हा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. आणि आजचा पूर्ण दिवसाचा व्लॉगही, कारण आज शुक्रवार आहे. तर बघू आज काय प्लॅनिंग आहे. उद्या परवा तर सुट्टी आहे. तर चला, आता वाजलेत 9:45 आणि इतका पटपट पटपट वेळ जातो की बस. त्यातले त्यात बरं आहे की काल मी सगळी तयारी करून ठेवली होती, म्हणून आज जास्त काही टेन्शन नाही आहे. आता अद्विकाला मस्त आंघोळ वगैरे घालून दिली, तयारी केली तिची छान, आणि तिला तिचे हे गेम्स वगैरे सगळे काढून दिलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की मला आहे ना झेप्टोवरनं वगैरे ना फेविक्विक मागवायचं आहे. त्यानंतर काही जी रेसिपी करायची टिफिनसाठी त्याच्यासाठी कोथिंबीर, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मागवायच्या आहेत. त्या पटकन मागवल्या, त्या आल्या की मग मी माझी आंघोळ झाली की मी टिफिन करते. आणि अजून सगळं आवरलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगते की ना, कितीही काही सेलिब्रेशन असो, डेज असो, किंवा कुठे बाहेर जरी जायचं असेल, काहीही करायचं असेल, किती घाई असेल, सकाळी 7ला जायचं असो, 10ला जायचं असो, पण माझं एक आहे की मी अजून 2 तास आधी लवकर उठेल, पण घरातलं झाडून घेतल्याशिवाय, पुसून घेतल्याशिवाय आणि फ्रेश सगळं आवरल्याशिवाय ना मी कुठलाच म्हणजे हे करू शकत नाही. किंवा मग माझं ना कुठे असं मन लागत नाही बाहेर गेल्यानंतर, जोपर्यंत घरातलं स्वच्छ आवरलेलं नसेल. तर माझं हे फिक्स आहे. कोणाकोणाचं असं आहे का, कोणाला असं खूप स्वच्छतेचा किडा आहे का, की घर स्वच्छ असल्याशिवाय मला अजिबात चैन पडत नाही. तेव्हा कुठे मी कुठल्याही गोष्टीचा छान आनंद घेऊ शकते. त्यानंतर मग मी आंघोळ करते. आंघोळ झाल्यानंतर मग मी काही आहे ना या कुठल्याच गोष्टीला अजिबात हात लावत नाही. मला अजिबात आवडत नाही. कुठली बाई नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपलं काम पटपट पटपट मॅनेज करायचं असतं. असं काही आहे थोडंफार माझं लेक्चर. असं तुम्हाला आवडतं का, तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. चला, आता पटकन मी फ्रेश होऊन येते आणि मग तुम्हाला भेटते. तोपर्यंत अद्विका खेळते इथे छान. द्राक्ष, व्हेरी गुड. स्ट्रॉबेरी, व्हेरी गुड. खाल्ले, स्ट्रॉबेरी पण खाल्ली. वाव, व्हेरी. ओ बाळा, माझे आत्ता फ्रेश आंघोळ वगैरे झाली, आवरलंय. आणि झेप्टोवरनं काही सामान मागवायचं होतं, पण ते काही मला मिळालं नाही, म्हणजे अवेलेबल नव्हतं. आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी मग डिलिव्हरी चार्जेस लागतात. आणि जे पाहिजे ते फ्लिपकार्ट मिनिट्सवर अवेलेबल होतं, तर ते आणलं. तर अद्विकाचे सँडल तुटलेत, त्याच्यासाठी फेविक्विक हवं होतं. आणि एक आहे ना, मला LCD जो रायटिंग बोर्ड असतो ना, तो अद्विकाला घ्यायचा होता. आणि फ्लिपकार्टवर आहे ना, तो 2चा सेट होता. नेमकं मला आज 1-2 वस्तू मागवायच्याच होत्या, तर आणि तिथे ते अवेलेबल होतं आणि 90 रुपीजला वगैरेच होतं. म्हटलं चला एकात एक आहे ना, म्हणजे डिलिव्हरी चार्जेस लागणार नाही आणि तिन्ही गोष्टी मिळतील. तर दाखवते तुम्हाला काय काय घेतलं आणलं. आणि ना झेप्टो, हे फ्लिपकार्ट मिनिट्स आहे ना, हे माझं चालूच असतं. कोथिंबीर हवी होती तर ती मागवली. हो ना, इतकी छान आली कोथिंबीर. आणि तुम्हाला सांगू का, ही फक्त 9 रुपयाची. 9 रुपयाची. तोडायचं नाही अद्विका, अद्विका, हे पाहिजे चालू झाले उद्योग. तोडायचं नाही. चला ठेवून द्या, नाही मिळणार आता तुला चॉकपेन. तोडायचं नाही. हां, 5 रुपयाचे लिंबू होते पण ते नको होते, मग कॅन्सल केले. आणि हे मला फक्त 50 रुपीजला मिळालं, की इथे 50 आहे, मला 45ला मिळालं फेविक्विकचं. आणि हा LCD बोर्ड हा घ्यायचा होता अद्विकासाठी, तर तो घेतलाय. तिला दाखवते. हे बघ बुबू काय आणलंय बघ. हा आहे ना, मी याच्यासाठी घेतला की कुठेही ट्रॅव्हलिंगला वगैरे जाताना आहे ना, एवढी मोठी बुक सगळं घेऊन जात बसावं लागतं, कारण तिला ते लागतंच, त्याच्याशिवाय काही होत नाही. म्हणून मग हे घेतलं की हे तिला कुठेही घेऊन जाता येईल, आजीकडे वगैरे पण. आणि इथे त्याची पेन्सिल आहे. हा खूप दिवसांचा घ्यायचा होता अद्विकाला, फक्त 85 रुपीजलाच मिळाला आहे. आणि हा तिने तिच्या मैत्रिणीकडे पाहिला होता, तर तिला खूप आवडला होता, तेव्हापासून घ्यायचा होता. आणि खूप, अरे यार, आता ह्याचं काय प्रॉब्लेम आहे. हां, इथे ऑन आहे. ओके, इथे ऑन झालं. थांब थांब, असं नाही. हां, आता क्लिअर झालं. कर, ABCD कर.
बघू. हां, हे बघ असं आहे, हे बघ इथे बघू. हे असं मी डाव्या हाताने करते, आता करून दाखवते. एक क्लिअर झालं. तर इतकं सोपं आहे हे. आणि हा ह्याचा बॉक्स आहे, त्याच्यामुळे काय होतं की आता हे ट्रॅव्हलिंगला घेऊन जायला मला एकदम इझी होईल. आणि मग झालं. आणि आता वाजलेत 10:30. माझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. अर्ध्या तासामध्ये मला अद्विकाच्या टिफिनची तयारी करायची आहे. आणि टिफिनची तयारी झाली की शार्प 11ला मला तिचं तयारी करायला घ्यायची. साडी वगैरे हे ते नेसायचे. ते साडी रेडीमेडच आहे, पण मॅडम घालायला खूप वेळ लावते, तर त्याच्यामुळे वेळ लागेल, म्हणून मग पटपट आता आवरते. आता पटकन जाते खाली. टाटा बाय बाय. दाखवते तुम्हाला. वेळ मिळाला तर पूर्ण रेसिपी शेअर करेल, नाही तर पटकन दाखवणार आहे, कारण की खूप लेट झालेलं आहे. आता मी इथे तयारी करते आहे अद्विकाच्या टिफिनची, म्हणजे पूर्ण टिफिन आता तयारच करून घेणार आहे. आणि मी इथे करते साबुदाणा बटाट्याचे फिंगर रोल असं म्हटलं तरी चालेल. याची रेसिपी मी यूट्यूबवरच बघितली होती. बटाटा उकडून घेतला आहे, तो चांगला स्मॅश करून घेतला. त्यामध्ये भिजलेला जो साबुदाणा आहे तो, त्यामध्ये दाण्याचं कूट, थोडंसं तिखट, मीठ, हळद नाही, तिखट, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची असं सगळं घातलेलं आहे. आणि याचे असे ना छान रोल असे करून घेतले. आणि हे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. मस्त क्रिस्पी छान वडे करतो ना तसंच खायचं आहे. फक्त मी असे याचे गोल रोल छान करून घेतले, कारण की अद्विकाला छान खाता येतील. आणि यासोबत चटणीसुद्धा. त्यालाच आहे हे बघ, इथे असतो पेन. काय सांगते? शाली घालावी लागते तिथे. ये इकडे. हो बाई. तिच्या समोर नको ना उभी राहा, मग नाही करणार ती. तू इकडं बाजूला उभी राहा. तर आवरलंय माझं सगळं. आणि मी हा छान ड्रेस घातला. अद्विकाचं पण छान आवरलंय. साडी तिने छान, आधी खूप रडली, साडी नेसायलाच तयार नव्हती. आणि आता सगळं मस्त आवरून झालेलं आहे. आता पटकन दाखवते. आणि 12 वाजले, फक्त 3-4च मिनिट बाकी आहेत. आता पटकन निघतो. आणि अद्विकाच्या टिफिनला जे केले होते ना साबुदाण्याचे फिंगर चिप्स, ते इतके मस्त झाले, इतके मस्त. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा चालू झालं. ठीक आहे, अद्विकाचा लुक किती छान. बरं चला अद्विका. त्यांचं चालू आहे ना. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. आणि आता वाजलेले आहेत 2 वाजता. अद्विकाची स्कूल सुटली, त्यानंतर घरी आलो. आणि स्कूल सुटल्यानंतर पण सगळ्यांशी मस्त गप्पा वगैरे मारणं हे ते झालं. आणि स्कूल सुटल्यानंतर घरी येऊन पहिले तिने ते साडी वगैरे हे ते सगळं घातलेलं होतं ते काढलं. आल्यानंतर थोडेफार फोटो सेशन केलं घरी. आणि छान मस्त आजचा दिवस इतका छान सेलिब्रेट झाला आहे. मी व्हिडिओ टाकलेलेच आहेत काही. आणि खूप छान तयारी केली होती सगळ्यांनीच. सगळ्या छोट्या मुलांनी, मुलींनी इतके सुंदर नटून आले होते. आणि इतकं छान वाटत होतं की बस. तर असा आजचा छान गेला दिवस. आणि खूप मस्त वाटलं. अद्विका आणि बाकीच्या पण सगळ्या लहान मुलांनी पण खूप एन्जॉय केला. कारण की ते अजून छोटे आहेत, पण छोटे असतानापासूनच त्यांना इतके छान असे डेज सेलिब्रेट करायला मिळत आहेत. तर मजा येते खूप. आणि मला पण खूप मजा येते की ते सगळ्या डेजला छान तयारी करायची. आणि दरवेळेस काही ना काहीतरी टिफिनला रेसिपी नवीन बनवायला मिळते, ते पण एक छान. आणि आता अद्विकाचे तर चेंज वगैरे केले कपडे. आता आज शुक्रवार आहे आणि शनिवार रविवार तर स्कूलला सुट्टी आहे. त्यामुळे मी आता चाललेली आहे आईकडे, म्हणजेच अद्विकाच्या आजीकडे. कारण की
तर 2 दिवस सुट्टी आहेच, मग मलाही खूप बोर होतं आणि अद्विकालाही बोर होतं, तर 2 दिवस चेंज म्हणून आता आम्ही जाऊन येतोय. असं की 2-3 कामं आहेत महत्त्वाचे, जर तुम्हीही केले नसतील तर ते करून घ्या, कारण की इलेक्शनचे जे फॉर्म आहेत ना ते आता भरायचे आहेत आपल्याला सगळ्यांनाच. कारण की इतक्या दिवस असे बोगस मतदान व्हायचे, तर ज्यांचं नाव आहे की नाही आहे हे सगळ्या त्या गोष्टी होत्या, त्यासाठी आता ते फॉर्म भरायचे आहेत. मलाही अजून फारशी काही त्याबद्दल माहिती नाही आहे, पण सगळे म्हणतात की ते फॉर्म भरायचं आहे इलेक्शनचा, आपल्या जिथे आपण इलेक्शन करतो, वोटिंगला जातो तिथे, किंवा तुम्हाला नाव चेंज करायचं असेल तर तिथे. तर आता माझं वोटिंग तिकडे आहे, तर मग मी आता तिकडे ते भरायला जाणार आहे. त्यानंतर तुम्ही जर सगळ्या लेडीजनी ST महामंडळाचे ह्याचे फॉर्म नसेल भरले की 50% सूट होती आपल्याला बसच्या तिकिटांना कुठेही महाराष्ट्रभर, तर आता त्याचे पण कार्ड मिळणार आहेत, तर त्याचे पण फॉर्म भरायचे, तर तो पण मला फॉर्म भरायचा आहे. आणि माझेही स्वतःचं काही बँकेचं वगैरे काम आहेत, तेही भरण्यासाठी जायचे आहेत, आणि काही छोटे मोठे अजूनही कामं आहेत. आणि कामात काम अद्विकालाही तिकडे खूप आवडतं, कारण तिकडे तिच्या मैत्रिणी वगैरेही आहेत. तर चला आता निघतो आम्ही, आणि माझी बॅग वगैरे पण भरून झालेली आहे. 2च दिवसाचं सामान घ्यायचं आहे, जास्त काही घ्यायचं नाही आहे. लगेचच सोमवारी स्कूल आहे आधी. तर ही छोटीशी बॅग घेतली आहे, आणि हे अद्विकाला जाताना कपडे घालायचे आहेत. आम्ही निघालो आजीकडे. तिथे जोरात पाऊस आला तिथून मुसळधार पाऊस आला. बापरे. तर चला आजचा व्लॉग आणि छोटासा हा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत. बाय बाय.